मी सांगितले आधी, आम्ही दोघांनी सांगितलंय, की आम्ही एकत्र काय त्यांच्या विरोधात आलो नाही. आम्हाला एकत्र यायचं होतं, की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुचवलं, की हा संघर्ष मिटला पाहिजे आणि एक लाँग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू आपण एकत्र यावं, त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात काय आणि जसं मुश्रीफ साहेबांनी ऑलरेडी सांगितलंय, की मुरगुडमध्ये मुश्रीफ साहेबांची आणि मंडलिकांची युती होऊ शकत नव्हती. कारण त्यांचे मेन माणूस त्यांच्याकडे गेले असं झाल्यामुळं ते एकत्र येणं शक्य नव्हतं. आणि तिथं नाही झाल्यामुळं कागलला शक्य नव्हतं, असं मुश्रीफ साहेब स्वतः बोलले. माझ्याकडून काय त्यांच्याबद्दल काही इश्यू होता असा काही विषयच नाहीये. अ, राहिलेला प्रश्न की हे बघा कागलमध्ये इतिहासामध्ये अशा युत्या झालेल्या आहेत. स्वर्गीय राजेसाहेब मंडलिक साहेब एकत्र आले. बाबा आणि मुश्रीफ साहेब एकत्र आले. मुश्रीफ साहेब आणि संजय दादा पण एकत्र होते. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे 2015च्या केडीसी इलेक्शनमध्ये काय झालं. तर मला असं वाटतं की फार इतिहासामध्ये आपण सगळी गेलो तर विनाकारण फाटे फुटतील. अ, माझं परत ते म्हणणं आहे की अलायन्सेस जेव्हा आपण केल्या त्या योग्य, आम्ही केल्या त्या अभद्र असं होत नाही. आय थिंक आपण ती परिपक्वता ठेवून आता आमदारकीला तिन्ही गट माझ्या विरोधात होते. मी कुठेतरी भाषणामध्ये एकामेकाला टीका करणारी लोकं का एकत्र आली असं काही बोललो नाही. आय थिंक ती परिपक्वता आपण ठेवली पाहिजे, की राजकारणामध्ये हे कॉम्बिनेशन्स होत राहतात.